नमस्कार, मी सरिता कौशिक. ABP माझाच्या या भाऊबीज विशेष संवादामध्ये तुमचं मनापासून स्वागत. नातं म्हटलं की काही ना काहीतरी अपेक्षा त्यात असतातच. प्रेम असतं, पण अपेक्षाही असतात. सगळ्यात कमी अपेक्षा असणारं जर कुठलं नातं असेल ना, तर ते आहे भाऊ बहिणीचं. अशाच एका भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा आज आपण अनुभवणार आहोत. परिवार थोडा वेगळा आहे. वडील खासदार आणि एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, भाऊ माजी आमदार आणि बहीण फक्त सख्या भावाचीच नाही, तर महाराष्ट्राची लाडकी बहीण, राज्याची महिला व बाल कल्याण मंत्री. तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छांसह मी ABP माझाच्या स्टुडिओत स्वागत करते अदिती आणि अनिकेत तटकरेंचं. नमस्ते, थँक्यू. तटकरेंची दिवाळी कशी असते? खूप साधी आणि सगळ्या संपूर्ण फॅमिलीसोबत कुटुंबासोबत असते. हे सगळेच फेस्टिवल आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांच्या समवेत आम्ही ते साजरा करावे. आणि सगळ्यांसारखीच कंदील आणि पणत्या आणि डेकोरेशन करायची सगळी लगबग असते. आणि पहिल्या दिवशी आजीकडनं आंघोळ, दुसऱ्या दिवशी आईकडनं आंघोळ, तिसऱ्या दिवशी मग पाडव्याच्या दिवशी मग पत्नीकडनं आंघोळ, असं सगळं रिच्युअल्स जे जुने चालू आहेत ते सुरू ठेवण्याची परंपरा आम्ही प्रयत्न सर्वजण करतो. आणि ह्या 3 दिवसामध्ये शक्यतो फराळ एकत्र करणं, सगळ्यांना ब्रेकफास्ट पासून सगळ्याच गोष्टी. वर्षभर सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण सणाच्या निमित्ताने का होईना सगळेच जण एकत्र आम्ही राहण्याचा तो एक प्रयत्न करत असतो. आम्ही वसुबारसला बघितलं तुम्हाला, सगळा परिवार एकत्र होतं. तर सगळे रिच्युअल्स तुम्ही करता का अगदी ट्रेडिशनल? अगदी अगदी. म्हणजे मुळात अगदी आधीपासून आमची आई असेल ती खूप रिलिजियस आहे. भाई पण बऱ्यापैकी म्हणजे नो इज इन टू ऑल दीज रिच्युअल्स. आणि आम्ही सगळ्या प्रयत्न करतो की बारीक सारीक जे सगळे सण आहेत, त्या परंपरा आहेत, ते एकत्रितपणाने साजऱ्या करायच्या. सो वसुबारस पण आम्ही चौघच होतो. म्हणजे बाकी फॅमिली आमची, त्यांची स्कूल सुरू होती बाईच्या दोन्ही मुलांची, ते मुंबईत होते. बट अदरवाईज वसुबारसला आम्ही चौघही बऱ्याच दिवसांनी मला वाटतं आम्ही एकत्र होतो. अच्छा. लहानपणीची दिवाळी काही वेगळी असायची का? आत्ता म्हणजे जबाबदाऱ्या फारच वेगळ्या आहेत आणि सगळंच बदललं असेल आता. लहानपणीची दिवाळी कशी असायची? लहानपणी आम्ही म्हणजे आत्ता जिथे सुतारवाडीला राहतो ते मूळ घर आमचं खरं कोलाडला होतं आधी. नंतर मुंबई गोवा हायवेचं जेव्हा एक्सटेन्शन झालं त्याच्यात ते जुनं घर आमचं पूर्णपणाने डिमॉलिश झालं. आणि मग आम्ही 2010-11 साली सुतारवाडीला येऊन राहिलो. त्यामुळे मुंबई गोवा हायवेवर राहत असताना तिथे खाली चाळ होती. तेव्हा चाळीतली सर्व मुलं आणि आम्ही सगळं रात्रभर फटाके वाजवणं, किल्ले बनवणं, हे सगळं मजा लहानपणीची निश्चितच. आता आपण म्हटल्यावर ते सगळेच चित्र डोळ्यासमोर आलं. आणि मग महाराजांची मूर्ती आणणं, मग सैनिक शोधून आणणं, जुने ठेवलेले कपाटातले, असं सगळं करून किल्ला बनवण्यापासून ते फटाके मला फॉन्डेस आठवतं, कारण आपली एक्झाम संपलेली असायची दिवाळीच्या वेळेला. तो शेवटच्या दिवशी ती जी फटाक्यांची गन मिळते ती रोल टाकून आणि हे त्याच्यामध्ये चोर पोलीस खेळणं हे आणि किल्ला बनवणं. आणि चोर कोण असायचा, पोलीस कोण असायचं? तो डाव कोणावर यायचा ते कधी कधी. पण त्यातला बेस्ट एक्साइटिंग पार्ट असा असायचं की मला आठवते पप्पा आमदार असताना किंवा मंत्री असताना ते एकटे मुंबईत असायचे, आम्ही सगळे गावाला असायचो. सो आम्ही वाट बघायचो की ते फटाक्यांचा बॉक्स कधी घेऊन येत आहे. अच्छा. सो ती एक एक्साइटिंग. म्हणजे आता आम्ही सगळेच ऑब्व्हियसली एकमेकांसाठी आम्ही शॉपिंग करतो किंवा हे फटाके वगैरे घेऊन येतो, पण तेव्हा पप्पा घेऊन यायचे. आणि मग ती मोठी हे असायची. मोहम्मद अली रोडला आपलं मुस्तफा यांचं एक शॉप आहे फटाक्यांचा आणि तिथून ते घेऊन यायचे. अच्छा. आणि मग तुमच्या अशा डिमांड्स असायच्या का, काय हवं काय नाही? मला वाटतं भाईची तर डिमांड नसायची की त्याला ती 10,000ची 15,000ची माळ हवी असायची पहिल्या दिवशी फटाके. म्हणजे सगळ्यात मोठी फटाक्यांची माळ त्याची असली पाहिजे. सकाळी 5-6 वाजताच तो सुरू करायचो फटाके वाजवायला. सो आय थिंक आय रिमेंबर दॅट वॉज दी मोस्ट एक्साइटिंग पार्ट दिवाळीचा. म्हणजे तुमचा आवडता फटाका कुठला? ऑब्व्हियसली म्हणजे आदितीने मगाशी सांगितलं तशी माळ, कारण ती बराच वेळ वाजते त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे ती तर असतेच. पण म्हणजे लहानपणी
जे वर जाणारे आणि फुटणारे जे फटाके होते त्याचं आकर्षण sky rockets स्काय आणि हे रॉकेट्स आणि सगळं हे जास्तीचं होतं, कारण ते नवीन नवीन आले होते. नाही तर आधी लक्ष्मी बार, सुतळी बार आणि ती एक रेल्वेची शिट्टी वाजणारी किंवा आपल्या आय रिमेंबर ह्याच्या गोळ्या, सापाच्या सापाच्या गोळ्या. आय रिमेंबर ते गोल्ड स्पॉट कोल्ड ड्रिंक होतं आपण लहान असताना, तर त्याच्या बॉटल्स हे करायचो कारण ते रॉकेट त्याच्यामध्ये लावून हे करण्यासाठी ना, तर ती एक वेगळी म्हणजे हे असायची की फटाके लावण्यासाठीची जी प्रिपरेशन किंवा पूर्व तयारी असते. तर ती सगळी ती करायची. सगळी पण तुम्ही घाबरत नाही फटाक्याला हे कळलं, पण तुम्ही घाबरायच्या का? नाही, अजिबातही नाही. इनफॅक्ट आम्ही दोघंही म्हणजे इतक्या ह्याच्याने आम्ही फटाके वाजवायचो. आय रिमेंबर ते लवंगी बार किंवा माळ यायची, आम्ही असं हातात ठेवून ती वाजवायची आणि मग फेकत राहायचं असं गॅलरीतनं. ती आणायची मोठीवाली आणि मग ती सोडत बसायची आणि मग एक एक वाजवायचं. एक कारण ती एकदा लावली की अर्धा मिनिटं किंवा 10 सेकंदात ती उडून जाते. त्यापेक्षा ती एक एक काढून वाजवण्याची जी मजा असायची हातात धरून, ती अजून वेगळीच त्या ठिकाणी होती. म्हणजे तेव्हा फुलबाजे वगैरे, मला एकदा आठवतं बाल्कनीमध्ये आणलेले फटाके ठेवलेले होते. ही काहीतरी करत होती आणि संध्याकाळचेच फटाके आम्ही लावायच्यासाठी मी होतो, माझे चुलत भाऊ वगैरे आम्ही सगळे होतो आणि पणती बाजूला ठेवली होती आणि हिने फुलबाजा लावला आणि तिथेच बाजूला चाललंय की बाबा जरा लांब धर, पण नाही, आणि त्याच्यातलं एक ठिणगी उडली आणि मग जेवढे फटाके होते, अरे बापरे, तो एक किस्सा अजूनही आठवतो. आणि बाल्कनीमध्ये आम्ही सगळे फटाके एकत्र उडून. अच्छा, मग त्यावेळेला खूप रागवलंही असेल घरच्यांनी. कारण ते एक तर म्हणजे एक तो थोडा असा इन्सिडेन्स होता की त्यावेळेला सगळे थोडे असे घाबरले वगैरे, पण त्याच्यापेक्षा जास्ती एकाच वेळेला सगळे फटाके संपल्याचं दुःख जास्ती होतं. दुःख जास्त होतं. म्हणजे मोठ्यांचाही राग असेल आणि लहानांचाही राग असेल. खरं म्हणजे तुमचे वडील तुम्हाला कधी रागवायचे का? फार कमी. तसं त्यांचं इंटरॅक्शन फार कमी आलं, पण शिस्त म्हणजे 7च्या आत घरात ही नेहमीच त्यांनी असेल, आजीने असेल, पप्पाने असेल किंवा मम्मीने असेल, 7च्या आत घरात संध्याकाळी हातपाय धुवून शुभम करोती म्हणायची आणि मग जेवण करूनच म्हणजे अभ्यास. म्हणजे हे रिच्युअल्स लहानपणी आमच्यावर इतके म्हणजे संस्कार बिंबवले गेले, त्याच्यामुळे मला वाटतं आम्ही जिथे आहे तिथे वडिलांचा ऍक्च्युली ओरडण्यापेक्षा असं नजरेतून जास्त धाक होता की हे तुम्हाला नाही करायचंय, हा, किंवा आजचा दिवस कसा आहे. अच्छा. पण आता तुमची मुलं आहेत, तर ते अशाच पद्धतीनं दिवाळी एन्जॉय करतात की आता ते सगळं बदललं? नाही म्हटलं तरी थोडं बदललंय, पण जे मी अनुभवू शकलो नाही म्हणजे माझ्या बालपणामध्ये, ते त्यांना देण्याचा मी निश्चितच प्रयत्न करतो. मला जवळपास सगळ्याच गोष्टी मिळाल्या, मी असं कुठलंच रिग्रेट असं नाही, पण तरीसुद्धा आत्ता ह्या जेनझीज, अल्फा जेनझीज मध्ये जेल होणं सुद्धा, कारण आधी कसं वडील सांगतील तसं व्हायचं, आता म्हणजे आपली पिढी आई वडिलांनी सांगितलं त्याचं फॉलो केलं, आता मुलं सांगतात ते सुद्धा फॉलो करण्याची मिलेनियल्सचा प्रॉब्लेम आहे. मिलेनियल्सचा तो युनिव्हर्सल प्रॉब्लेम असं म्हटलं तर काय हे नाही, पण ते सुद्धा आनंद घेतात, त्यांना सुद्धा गावाला जायला आवडतं आणि आत्तू सोबत तर त्यांचं चांगलंच जेलिंग आहे. अच्छा, खास आत्याचे लाडके आहेत का? अगदी अगदी, दोघंही आणि खूप फन लव्हिंग आहेत. आणि मुळात ज्याचा भाई म्हटलं की आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्हाला वडिलांचा सहवास खूप कमी मिळाला, म्हणजे कम्पॅरेटिव्हली खूप रेअर, बिकॉज ते त्यांचे राजकीय म्हणजे संघर्षाचे दिवस होते किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो मला रेअरली आठवतं की कुठले फेस्टिवल्स असे आम्ही पप्पांसोबत असे साजरे केलेत असे. पण तो एक फरक जाणवतो की आता पप्पा ट्राय करतात की त्यांच्या नातवंडांसोबत त्यांना जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायला. खासकर जो आमचा धाकटा बाचा आहे माझा, तो तर एकदम लाईक धुमाकूळ घालणार आहे, त्याला क्रिकेट आवडतं, पप्पांना खूप क्रिकेट आवडतं, तो त्यांच्यातलं कॉमन आहे. तो दिल्लीला जातो पप्पांसोबत असंच राहायला 2-4 दिवस. सो ती एक बॉन्डिंग त्यांची असते. आणि बाई म्हटल्याप्रमाणे सुदैवानी ती दोघं जरी मुंबईत म्हणजे शिकायला असली तरी त्यांना गावाची ओढ तितकीच आहे. म्हणजे अगदी भात लावणीपासून पावसाळ्यामध्ये भात लावणीला पण ते 2-3 दिवस गावाला येणार. अच्छा. आदिराज तिकडे राहणार, आर्यव्रती असतो. आणि गणपतीला तर अगदी डेकोरेशन करण्यापासून सगळ्या गोष्टी, आणि मिरवणुकीत अगदी म्हणजे
फुल ऑन एकदम फुल ऑन असतो असं काय. हा म्हणजे हे सगळं आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोण फराळ बनवण्यात, रांगोळ्या काढण्यात, घर डेकोरेट करण्यात तुमच्या दोघांपैकी कोणाचा कसा वाटा असतो? ऍक्च्युली आम्ही सण वाटून घेतलेत. गणपतीचं सगळं माझ्याकडे असतं, नवरात्रीचं माझ्याकडे असतं, दिवाळीचं अच्छा. हिच्याकडे. पण मोस्टली वाटून म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट इज तसंच असं झालंय ते. इन द वर्क. आता म्हणजे भाई आणि मम्मा जरा रिलिजियस जास्ती, म्हणजे पूजापाठ आणि या सगळ्या गोष्टी. मी आणि स्नेहा म्हणजे माझी वहिनी, त्या आम्ही थोडं डेकोरेटिव्ह पार्ट मध्ये जास्ती असतो. आमचं थोडं जास्ती लक्ष गिफ्ट्स आणि सगळे लाइटिंग आणि डेकोर आणि त्या सगळ्या याच्यामध्ये असतं. सो आम्ही तो प्रयत्न करत असतो की यु नो काय नाही. आणि दिवाळी तर रांगोळी मी, मम्मा, स्नेहा आम्ही प्रयत्न करतो की यु नो संध्याकाळी असं रांगोळी काढून मग ते छान तिला डेकोरेशन करणं किंवा असं चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या कलर्सचे दिवे आणणं. सो त्या गोष्टी फार असतात. नवरात्रीला पण अगदी रंग बऱ्याचशा वेळेला आम्ही रंग follow करता. आम्ही फॉलो रंग इव्हन यावर्षी तेवढी सांगितलं बाबा देवीला तो रंग दररोज तुम्ही घालताय तोच फॉलो करायची गरज नाही. पण एक आस्था आहे नाही, स्वाभाविकच. त्याच्यापेक्षा जास्ती काय होतं, एक फेस्टिवल, एक सण साजरा करण्याचा एक फील वेगळा असतो, Mood असतो किंवा तो mood त्या- असतो हा, हा, तो. सो आणि तेच एक दिवस आहेत की आम्हाला एकमेकांसोबत मिळतात पूर्णपणाने. सो आम्ही ट्राय करतो. इव्हन दिवाळी प्रधान हे चौघं सेम कुर्ते घालणार आम्ही. सो आम्ही ते ट्राय करतो. म्हणजे अच्छा, पण मग ह्याचं शॉपिंग कोण करतं? सेम कुर्ते कुठले मम्मा असले? आणि स्नेहा, अच्छा. मम्मा आणि वहिनी. सगळ्यांचे सायझेस आणि हे त्यांना जास्ती माहिती आहे, त्याच्यामुळे ते आर वेल वर्सिफिड. आणि मग त्या दिवशी त्यांनी जे दिलं ते घालायचं, त्याशिवाय ऑप्शन हा, त्याला नसतो. ऑप्शन नसतो. अच्छा. त्या कुठलेही रंग त्यांनी आणले की त्यांना चॉईस नाहीये. भाऊबीज तुम्ही म्हटलत की लक्ष गिफ्ट वगैरे मध्ये जास्त असतं. तुम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट देता, भावाला काही देता की नाही? अगदी अगदी. आणि म्हणजे मी तर त्याला म्हणजे गिफ्ट देण्याचा तर प्रयत्न करतेच, पण त्यांनी मला म्हणजे मला वाटते 2 वर्षापूर्वी एक असं इतकं क्यूट गिफ्ट दिलेलं आहे. इज गिव्हन दिवाळीला. काय आहे सांगू कोको शकाल? माझा पेट आहे. अच्छा. आणि टॉय पुडल आहे आणि इतकं क्यूट आहे ते की आता आमच्या घरातल्या असं फॅमिली मेंबर सारखाच तो झालेला आहे. म्हणजे आम्ही जेवढे सगळे फेस्टिवल साजरे करतो तेवढा कोको आमच्यासोबत एक फॅमिली मेंबर म्हणून असं काहीतरी वेगळं द्यावं असं तुम्हाला का वाटलं? नाही, कारण मला पेट्सची भरपूर आवड आहे. म्हणजे मी बर्ड्स, ॲनिमल्स आणि याच्यामध्ये आहे, फोटोग्राफीमध्ये थोडीशी आवड आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच तिला सुद्धा होतीच, पण माझ्याकडे जे पेट्स आहेत ते ती पॅम्पर करायचीच. म्हटलं मग तिच्यासाठी का होईना एक छोटंसं घेऊन द्यावं. म्हणून मग कारण दिवसभर ती सुद्धा तिचा दिनक्रम बघितला तर कंटिन्युअस ह्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, इतकं सगळ्या स्ट्रेस, सगळ्याच गोष्टी थोडंसं, कारण कंटिन्युअस मग ते स्विच ऑन स्विच ऑफचं बटन चालू नव्हतं तिचं. ते चालू करण्यासाठी कॅटलिस्ट द्यायचं होतं, ते मग त्याच्या रूपाने मी दिलं. म्हणजे तो स्विच ऑफ बटन. आणि मला म्हणजे आता घरात एक ते पेट असलं की एक फॅमिली. मला आठवते की आमची मम्मी एवढी पेट लवर नव्हती, पण ते आमचं छोटूसं ते टॉय पुडल आल्यापासून इव्हन शी स्टार्टेड हॅव्हिंग दॅट अफेक्शन टुवर्ड्स. आणि ज्या ह्यानी ते आपलं घरामध्ये असं ना थोडं एक लाईट मूड तयार होतो. कारण तिघही आम्ही पॉलिटिक्समध्ये सगळ्या वेळेला ते सिरियस टॉक्स असतात आणि हे असतात. त्यात ऑफकोर्स दोन्ही भाचे आहेत जे थोडं लाईटर मोड करून ठेवतात, म्हणजे घरामध्ये थोडंसं हे. पण ऑल दीज थिंग्स अगेन ते खूप म्हणजे मला असं वाटतं की ते सगळं वातावरण वगैरे हे करण्यामध्ये आणि घरात पण कधी कधी थोडंसं लाईट मोड असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. जेव्हा 3 राजकारणी एका घरात राहतात तेव्हा वातावरण कसं असतं मला माहिती नाही. आणि म्हणजे सिरियस पॉलिटिशियन्स तिघही. तर अशा वेळेला तुम्ही काय बोलायचं, काय करायचं, हे सगळं स्पॉन्टेनियस असतं की किती गोष्टी तुम्ही आपापसात डिस्कस केलेल्या असतात? आणि मग असं वगैरे होतं का की हे तू म्हटलं ते चुकीचं म्हटलं तिथे, असं काही होत असतं का? होतं ना शेवटी. म्हणजे आम्ही जेव्हा बऱ्याच वेळा म्हणजे अलीकडे बसणं फार कमी होतं, म्हणजे डिस्कशन. पण महिन्यातनं 15 दिवसातनं गेल्या 15 दिवसात काय झालं, पुढच्या 15 दिवसात काय करायचं आहे याची चर्चा होते. आणि त्याच्यातले काही गोष्टी हिने काय केलेल्या असतात ज्या मला पटत नाही, किंवा
पटल्या तर ते अप्रिशिएट करतो, नाही पटल्या तर इथे थोडंसं तू चुकली आहेस हे शेवटी मोठ्या भावाच्या ह्याच्याने सांगतो. आता थोडंसं करेज गॅदर करून पप्पा सुद्धा कुठे कुठे जर समजा हे झाले तर आम्ही दोघं मिळून आज आपण हे बोलूया म्हणजे मग वी कीप द सेम ट्रॅक. ते हल्ली त्यांना समजायला लागलं. हल्ली त्यांना त्याचं काय म्हणजे ऑब्व्हियसली 40 वर्ष एवढं तर त्यांना ते लक्षात येतं की दोघांनी प्लॅन करून थोडंसं म्हणजे मला कॉर्नर करायचं करतात म्हणतात. आम्हाला सुद्धा लक्षात येतं बाप तो बाप रहेगा. पण मला म्हणजे असं नेहमी जाणवतं की आता आम्ही तिघं राजकारणात आहोत त्याच्यामुळे ऑब्व्हियसली 24/7 आमच्या डोक्यात पॉलिटिक्स असतं किंवा बाहेरच्या गोष्टी असतात. कधी कधी त्याचा इम्पॅक्ट म्हणजे आम्हाला तिघं आम्ही त्या म्हणजे एक बोलतो ना एक ते गुंगीत असतो की आम्ही दिवसभर ते बोलतोय किंवा घरात आल्यावर ते बोलतोय. ज्या वेळेला वहिनी आणि मम्मा ते रिअलाइज करून देतात की आता बस झालं, आता बस आता जेवा किंवा आता डायनिंग टेबलवर ही चर्चा नको किंवा आता आपण दिवाळीचा पहिला दिवस आहे आज पॉलिटिक्स बद्दल बोलू नका. सो ते कधी कधी त्यावेळेला लक्षात येतं की आपण 24 तास त्याच्यामध्ये असणं हे कधी कधी अवतीभोवतीच्या ह्याच्यावर परिणाम होतो. किती इम्पॅक्ट त्या तर जेवायला आम्ही बसलो आणि कारण काही ना काहीतरी दिवसभरातलं चालू असतं. एकतर राजकारणातलं चालू असतं किंवा दिवसभरात कुठे कुठे काय काय झालं या बाबतीतली चर्चा असते. मग शेवटी मम्मी म्हणते जेवताना तरी शांतपणाने जेवा. कारण ते बऱ्याच वेळेला नंतर मुद्दाहून त्यांना प्रश्न विचारते किंवा आम्हाला सुद्धा प्रश्न विचारते तुम्ही काय आज काय जेवलात. अच्छा हा म्हणजे शी कीप्स आर सेन्सेस इन प्लेस असं तो एक हे असतं. मग तिला उत्तर देण्यासाठी का होईना राजकारणात आपण काय तिथे खातोय ह्याच्याकडे पण लक्ष राहत नाही इतकं. अच्छा. ती पप्पांना तर विचारतेच 10 मिनिटांनी तुम्ही कुठली भाजी खाल्ली होती. ही हॅज टू थिंक अँड फॉर 2-3 मिनिट्स. पण मग त्यांचाही सहभाग असतो का राजकारणात कधी तुमच्या? म्हणजे तुम्ही तिघं आहात पण ते तुमच्या राजकारणाकडे कसं बघतात? तिचा फार क्वचित म्हणजे ती फक्त आता निवडणुकीला म्हणजे आता मागच्या निवडणुकीला लोकसभेच्या आम्ही जेव्हा बाहेर असायचो त्यावेळेस आजीला सांभाळणं आणि मग सगळ्या गोष्टी किंवा आत्ता तसं बघायला गेलं तर आमच्यापेक्षा कळत नकळत तिची पॉप्युलरिटी सुद्धा आमच्या मतदारसंघात किंवा आमच्या तालुक्यामध्ये चांगली आहे. कारण ती नॉन पॉलिटिकल असल्यामुळे जात असते, भजनं चालू असतात तिची, सप्ताह चालू असतो, काही ना काहीतरी गाठीभेटी अशी तिच्या चालू असतात. त्यामुळे तिचं सुद्धा ग्राउंडवरचं नेटवर्क त्यामुळे नकळत एक सपोर्ट सिस्टीम त्यांची पण आहे. ती अराजकीय असल्यामुळे तिच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. किंवा एखादी गोष्ट मी किंवा भाईनी केली, एखादा कार्यक्रम केला तर ती एक समज असते की हे पॉलिटिकल इंटेंटने. पण तीच गोष्ट जर तिने केली आणि ती अराजकीय असल्यामुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तिच्यासोबत बोलणारी लोक सगळीच राजकीय आहेत अशातला भाग नाही, ते अराजकीय पण आहेत. तर तो एक फरक नक्कीच पडतो. बऱ्याचशा वेळेला आम्हाला तिच्याकडनं जेन्युइन फीडबॅक पण मिळतो बिकॉज तिला मिळणारा हा नॉर्मल नॉन पॉलिटिकल लोकांचा असतो. तुमच्या दोघांच्या वयात मला वाटतं 6-7 वर्षाचं अंतर, एक टर्मचं अंतर आहे. 5 वर्षाचं एक टर्मचं अंतर आहे. आय एम 82, शी इज 87. हा म्हणजे खरंच ही एक राजकीय परिभाषा जनरेशनची एक हे लक्षात ठेवलं पाहिजे. एका टर्मचं अंतर आहे. पण लहानपणी त्यामुळे तुमचं भांडणं वगैरे व्हायची का? एकत्र खेळायचे का? टीव्हीचं रिमोट वरून, सायकल, आणि कधी कधी हा घरी लवकर यायचा खेळून आणि मी उशिरा यायची. मग आजी आमची थोडी स्ट्रिक्ट होती. ती म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 7 वाजता येऊन हातपाय धुवून शुभंकरोती म्हटलं पाहिजे. सो मग हा सांगायचा बघ ती अजून आली नाहीये. सो ह्या नॉर्मल गोष्टी या होत राहायच्या. मग मी तो स्कोर लक्षात ठेवायची, मग तो पुढच्या सेट ऑफ करायचा. पप्पा आले की मग तो सेट ऑफ करायचे. असं पण आपापसात असं म्हणजे तुमची अशी अगदी मारामारी सारखे भांडणं व्हायचे का लहानपणी? कधी केस फार ओढले नाही कधी तिची. अच्छा, केस पण मार कधी कधी खाल्लाय, कधी कधी खाल्लाय, 1-2 वेळा खाल्लाय. आणि त्याचा असा हात वगैरे असा मोठा होता. मी खूप असं बारीक होती खूप म्हणजे मला आठवतंय की मी 7वी-8वीत पण असताना माझ्या वडिलांना कोणी विचारलं कितवीला आहे तर ते 5वी-6वी तर सहज सांगून जायचे. म्हणजे पण म्हणजे तो तेवढा बारीक आणि हा असा लाईक ह्याचा हात वगैरे असा मोठा, बसायचे 2-3 असे चांगले. तिला लहानपणी आम्ही चिव म्हणायचो. अच्छा. घरात सगळेजण आम्ही
चिव कारण सर्वात धाकटी घरातली आणि पहिली मुलगी तटकरेंमधली, त्याच्यामुळे म्हणजे आमच्या ह्या भावंडांमधली, त्यामुळे चिव म्हणायचो. आणि मग मार खाल्लाय तसा तिने, पण मी असं घरात सगळ्यांना म्हणजे असं भानगडी थोडं- तशा तेवढं आजीचा नाही पण झाल्या. थोडा थोडा खाल्लाय, मम्मीचा तर असा मम्मीचा तर भरपूर भरपूर खाल्लाय. खाल्लाय. आज तिचं हिंदी जे चांगलं आहे ना ते फक्त मम्मीमुळे आहे. अच्छा का? आणि मम्मी एक्झामच्या आधी अभ्यास घ्यायची, कारण तेव्हा ट्युशन्स वगैरे नव्हते. एक तर आम्ही जिथे राहत होतो तिथे ट्युशन्स वगैरेचा कधी विषय नसायचा, तो मम्मीच अभ्यास घ्यायची. सो अभ्यास आणि करताना मग असे मला आठवतं रात्रीचे म्हणजे परीक्षा दुसऱ्या दिवशीची रात्रीची आदल्या दिवशी बाराखडी घेत होते आणि मी माझा अभ्यास हसत झालेला होता, मला ती होता, मारत. त्याच्यामुळे मी मजा घेत होतो. म्हटलं घे मम्मी याची बाराखडी. मम्मीने पट्टी बाजूला, मीच दिली होती बाजूला आणि मग तिचा हात वर असं तिने, म्हणजे मला अजूनही तो सीन आठवतोय, म्हणजे ती रात्र आठवते. आणि मग एक इथे पायावर मम्मीने मारलेली होती. हो, अच्छा. मस्त अशी ती केशरी आंब्यासारखी दिसत होती आणि कलर. तसं मार मम्मीचा पण खाल्लाय अगदी तसा हिने पण. भरपूर. अच्छा, पण मग वडील नाही नाही त्यांचा नजरेतच. नजरेतच. आणि म्हणजे त्यांचं खूप क्वचित, म्हणजे असं येणंच इतकं कमी व्हायचं की त्याच्यात पण काय मार खाणार आम्ही. अच्छा. पण मग तुमच्या दोघांमध्ये जास्त दांडगट कोण होतं? दांडकट म्हणजे असं राकट ना? नाही दांडगट म्हणजे म्हणजे किती पण ऐकलं तरी जास्त ही इकडनं ऐकायची आणि इकडनं सोडून द्यायची, तेवढं तिचं होतं. पण मी म्हणजे भाई आहे ना, असं दिवसभरात म्हणजे असं लागायचं खूप त्याला. क्रिकेट खेळायला गेला तरी बॉल लागलाय किंवा पडलाय किंवा असं, पण ओरडा खाऊन पण न सुधारण्याचं हे माझ्यामध्ये थोडं जास्ती होतं. ते अजूनही आहे. खरं तर लहानपणी अनेकांना ते एक दडपण असतं की आपण मोठं होऊन काय व्हायचं, म्हणजे वडील आई फार हुशार असले किंवा त्यांच्या महत्वाकांक्षा खूप असल्या की असतात. तर तुमच्याकडे असं काही लहानपणापासून आपल्याला राजकारणातच जायचंय असं होतच? नाही. तुम्ही स्वाभाविक नाही. निवडलं? म्हणजे आजी, माझी मम्मी, आणि त्यांनी आजीने माझ्या आजोबांना बघितलं. आजोबा 62 साली पहिल्यांदा 69 साली पहिल्यांदा ग्रामपंचायत सरपंच झाले, 62 साली सभापती झाले, सलग 17 वर्ष पंचायत समितीचे सभापती ते राहिले. त्याच्यामुळे त्यांचा प्रवास, संघर्ष आजीने बघितला होता. त्याच्यानंतर पप्पांचा सुद्धा प्रवास. म्हणजे आजी आजोबा दोघंही मुंबईमध्ये शिकलेले, म्हणजे आर्यभट्टमध्ये आजीचं शिक्षण, आणि आजोबा रुयश्री होते त्यावेळेला. त्यावेळेस ते आणि त्यांना पोलीस मध्ये जायचं होतं, पण 1 इंचानी उंची कमी पडली आणि त्यांना सिलेक्ट नाही होता आला. आणि मग तिथून मग ते आई वडिलांची काळजी घ्यायला गावाला गेले, तिथे ते झाले. आणि मग पण तसं तर म्हणजे असं नव्हतं. उलट म्हणजे माझे पप्पा नेहमी आम्हाला सांगायचे की त्यांच्या वडिलांची, म्हणजे माझ्या आजोबांची इच्छा होती की त्यांच्या 5 मुलांपैकी, म्हणजे पप्पा, त्यांच्या 3 बहिणी आणि भावापैकी 5 मुलांपैकी कोणीतरी डॉक्टर व्हावं. पण त्यांच्या 5 पैकी पण कोण डॉक्टर झालं नाही. सो पप्पांना असं वाटायचं की माझ्या 2 मुलांपैकी तरी होतील. मला त्यांनी विचारलं, मला अजूनही आठवतं, 10वी 12वी झाली आणि तुला काय करायचं आहे? म्हटलं नाही, तुम्ही सांगाल ते, मला काहीच हरकत नाही. कारण दापोली कृषी विद्यापीठ तेव्हा जस्ट सुरू झालं होतं. आजोबांनी 90 झाडं जर लावलेली आहेत आंब्याची, ती जोपासशील का? कारण तेव्हा ऑब्व्हियसली त्यांचा शब्द हा प्रमाण असायचा. म्हटलं हरकत नाही. आणि मला पण मुंबईला यायचं नव्हतं, कारण गावाशी एक अटॅचमेंट होतं. त्यामुळे मग तिथेच राहिलो आणि तिथेच मग शेती सुरू केली. आणि त्यांना सुद्धा, पण त्याच्यात कसं होतं, त्याच्या मागे सुद्धा माझं वेगळं इंटेन्शन होतं. कारण तेव्हा मग गावाकडे राहिलं तर बाईक चालवायला मिळेल, स्कूटर गाडी चालवायला मिळेल, हे एक इंटेन्शन होतं. कारण ते एज वॉज सो टीन्समध्ये असल्यामुळे मी म्हटलं हो करीन. पण नंतर मग ती जी आवड लागली, मग आंबे, नारळ, मग ते त्या ह्याच्यातच ग्रूम झालो. आणि ते सुद्धा त्याचं म्हणजे समाधान, म्हणजे असं काय रिग्रेट नाही काय कशा कुठल्या गोष्टीचं. तुम्ही केमिकल सायन्स केलं? नो, हा केमिस्ट्री आणि BSc. केमिस्ट्री केलं. अच्छा, केमिस्ट्री केलं.
आणि पण तुम्ही मात्र पॉलिटिकल सायन्स केलं. MA political तुम्हाला आधीपासून माहिती होतं का आदित्यजी की राजकारणातच यायचंय? नाही, ऍक्च्युली मला हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सची सुरुवातीपासून खूप आवड होती. ओल्ड आणि हेरिटेज आर्किटेक्चरची खूप आवड होती. इवन सायकोलॉजी आणि सायकोलॉजी सायन्स. पण जेव्हा आमचं अंडर ग्रॅज्युएशन दोघांचं म्हणजे 12वी पर्यंतचं माझं शिक्षण तिथे झालं, गावाला झालं. भाईचं तर ग्रॅज्युएशन पण तिथे झालं. इनफॅक्ट ही वॉज मोर इन्सिस्टिंग की मी गावालाच ग्रॅज्युएशन केलंय, निदान आधी तिला मुंबईला जाऊन ग्रॅज्युएशन करू दे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा हे खूप मोठा होता. नाही तर वडील म्हटले असते की तू पण ग्रॅज्युएशन गावामध्येच पूर्ण कर. सो जेव्हा मी आली तेव्हा जय हिंद कॉलेजमध्ये आणि मग तिथे हे सब्जेक्ट्स निवडले. अँड देन आय डिसाइडेड की त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट पहिलं 1 वर्ष मुंबईत आल्यानंतर थोडं स्ट्रगलिंग मध्ये गेलं. कारण एक न्यूनगंड असतो, एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स असते. कारण लहानपणापासून आपण गावात राहिलेलो असतो, कम्फर्ट कम्फर्ट झोनच्या बाहेर आलेलो नसतो. अच्छा, म्हणजे तुम्हालाही असं वाटलं म्हणजे वडील ज्यांचे मंत्री वगैरे राहिले त्यांनाही कारण आम्ही लहानपणापासून तिथे राहिलेलो होतो. भले तिकडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये असलो तरी त्या म्हणजे तिथल्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि तुमच्या मुंबईतल्या CBSE इंटरनॅशनल बोर्डमध्ये खूप फरक असतो. तिथे एक प्रिमाईसमध्ये आपण असतो. सगळ्यांना माहिती असतं की आम्ही आमदार किंवा म्हणजे तो स्कूलमध्ये ऑब्व्हियसली ते डिस्क्रिमिनेशन किंवा प्रिव्हिलेज नव्हतं, पण तरी सुद्धा तो एक फरक असतो ना आपण की त्या. मग ज्यावेळेला मुंबईमध्ये आली त्यावेळेला 6-8 महिने 1 वर्ष थोडं त्या ह्याच्यामध्ये गेलं, तो फ्रेंड सर्कल तयार करणं. आणि फॉर्च्युनेटली आमच्या म्हणजे आई वडिलांनी दोघांनाही, मला आठवते पप्पा कॅबिनेट मंत्री पण असताना आम्ही दोघं एसटीने प्रवास करायचो स्कूल आणि कॉलेज पर्यंत, किंवा त्याच्यानंतर आम्ही टमटम रिक्षाने सुद्धा प्रवास केला, एसटीने सुद्धा केला. इकडे आल्यानंतर पण बेस्टनी मी ती 107 नंबरची बस तिथे 332 नाक्यावरून घेऊन आय यूज्ड टू कम टू जय हिंद कॉलेज. सो मग त्यावेळेला असं ते दोन्ही सब्जेक्ट्स बद्दल अजून हे झालं, पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री. कालांतराने मला ऑफकोर्स रिअलाइज झालं की बुक्स मधलं पॉलिटिकल सायन्स आणि ऍक्च्युअल पॉलिटिकल खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पण मग तसं झालं. पण त्यावेळेला असं कधी इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये येऊ असा कधी त्याही वेळेला काही असा विषय नव्हता. आणि वडिलांचाही तसं काही फार म्हणजे असं हे नव्हतं. मग असं काय घडलं, म्हणजे तुमच्या बरोबर काय घडलं जेव्हा तुम्ही इथे आमदार झालात आणि तुम्ही राजकारणात आलात? काय कारणं होती? मी तर तसं बघायला गेलं तर 2009ला म्हणजे आधीचे सुद्धा इलेक्शन्स पप्पांचे बॅकग्राऊंडला राहून बऱ्याचशा गोष्टी केल्या, फ्रंटला नव्हतो. 2009ला थेटपणाने मतदारसंघात काही भाग सांभाळला आणि तिथून मग श्रीवर्धन मतदारसंघ पूर्णपणाने सांभाळला. पण माझ्या आधी हिची राजकीय एंट्री झाली, निवडणुकीतली एंट्री हिची पहिली झाली इलेक्टोरल 2017 साली. ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस मग हिला त्या ठिकाणी संधी मिळाली. म्हटलं आम्ही साधारणपणे 2009 मध्ये जास्ती म्हणजे त्याचं ऑब्व्हियसली तो 5 वर्ष मोठा असल्यामुळे 2004च्या निवडणुकीमध्ये पण तो सक्रिय होता. एक तर मला पप्पांची निवडणूक आठवते की तुझी 10वी का 12वी होती आणि तेव्हा ती निवडणूक होती. आणि 2009 मध्ये मी सुद्धा म्हणजे पप्पांचं डिलिमिटेशन झालं होतं त्यावेळेला. नव्याने मतदारसंघ तयार झाले होते. 5 तालुक्यांचा तो मतदारसंघ तयार झाला होता. तो त्यावेळेला मी श्रीवर्धन मसऱ्यामध्ये, भाई काही 3-4 तालुक्यांमध्ये. आणि फॉर्च्युनेटली तेच पॅटर्न हे पुढच्या सुद्धा आमच्या सगळ्या इलेक्शनमध्ये राहिलं. म्हणजे आम्ही आजही पप्पांच्या इलेक्शनमध्ये किंवा आमच्या इलेक्शन म्हणजे कुठल्याही याच्यात काम करत असताना आम्ही प्रत्येक जण एक आमचा जो भाग असतो त्याचा आम्ही तिथे कॉन्सन्ट्रेट करतो, रॅदर देन सगळीकडे म्हणजे सगळीकडे जाण्यापेक्षा आम्ही त्या एक विशिष्ट भागामध्ये when we have the numbers on our side then मग त्याचं व्यवस्थित डिप्लॉयमेंट बरोबर म्हणजे प्रत्येकाने जबाबदारीने त्यावेळेस घेतलं स्वाभाविक. आणि मग जिल्हा परिषदेला पहिल्यांदा 17 मध्ये मी कंटेस्ट केलं. त्याच्या आधी 2011-12 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. मग तेव्हा कोकण विभागाची संघटक म्हणून काम केलं. पण तोपर्यंत ठरलं होतं की आपण राजकारणात जायचं? हा, पण तिथपर्यंतही म्हणजे तसं बघायला गेलं तर 2009 पासून 2017ला पहिली इलेक्शन कंटेस्ट करणं हा साधारणपणे 9-10 वर्षाचा कालावधी होता. तिथपर्यंतही इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये आपण येऊ, निवडणुकीच्या राजकारणामध्ये असं काही म्हणजे एंड मोमेंट पर्यंत असं काही नव्हतं. मम्मीचा विरोध होता. हा, आमच्या आईचा मम्मीचा काय विरोध होता? कारण तिने आजोबांना वडिलांचं हे असं इतक्यानी बघितलं होतं. कारण फॅमिली सारखे डिस्टर्ब होते, कारण तुम्ही घरात नसता,
मी एकटीच घरी, मग तुम्ही सगळेच आता त्याच्यात गेलात तर मग मीच सगळं बघायचं का. पण देन लकीली ती असेल, स्नेहा असेल म्हणजे माय वाईफ असेल, त्या दोघींनी व्यवस्थित सगळं आणि मोर दॅन एव्हरीथिंग एल्स तिला असं वाटायचं की तिला माहिती आहे की तिने म्हणजे स्वतःच्या पतीला म्हणजे वडिलांना आणि सासऱ्यांना दोघांनाही पॉलिटिक्समध्ये बघितलेलं होतं. ती कमिटमेंट परत तसं बघायला गेलं तर थँकलेस फील्ड आहे. हो हो आणि म्हणजे डेली बेसिसवर चालू असणार हे, त्याच्यात लाईफ किती जगायला मिळते हे म्हणजे सगळ्या गोष्टी तिने बघितल्या होत्या. म्हणजे मला आठवतंय की आम्ही लहान असताना म्हणजे आमची शाळेची पुस्तकं आणण्यापासून बाकी सगळ्या गोष्टी आजी आणि मम्मा करायची. सो रेअर ओकेशन आहे की आम्हाला असं म्हणजे आठवतंय. आमच्या वेकेशन्स म्हणजे काय तर दरवर्षी गणपती आटपले की दगडूशेठ, दुसऱ्या दिवशी मग तिथनं आटपलं की तुळजापूर, पंढरपूर करायचं आणि घरी यायचं. दिस वॉज आर रिच्युअल वेकेशन. अच्छा. म्हणजे असं म्हणजे ॲट द एज ऑफ 15 आय गेस फर्स्ट टाइम 1995 मध्ये इफ आय एम नॉट रॉंग पहिल्यांदा आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. अच्छा. अँड वी वेंट टू नेपाळ. नेपाळ वॉज आवर फर्स्ट ट्रिप. आणि त्यावेळेस मग माउंट एव्हरेस्ट दाखवला, मग पशुपतीनाथजींना आपण गेलो. दॅट वॉज आवर फर्स्ट तसं ट्रिप. अच्छा. आणि आज आमची मुलं तर वर्ष दीड वर्षातच विमानात बसतात. म्हणजे ट्रान्झिशन पिरियड सुद्धा. आणि म्हणजे आम्हाला आमची पहिली फ्लाईट अजून एवढ्या याच्याने आठवते. म्हणजे ते तेवढं त्यावेळेला स्पेशल ओकेशन होतं. मे महिन्यात तर आम्ही म्हणजे रुटीन मामाच्या घरी जायचं, मामाच्या घरी 15-20 दिवस. आमच्या इथे सगळे कझिन्स वगैरे यायचे, आमचे आत्या आणि हे सगळं. तर त्या सगळ्या हे असायच्या. पण राजकारणात पडायच्या आधी मम्मीचं खूप हे होतं की दोन्ही मुलांना म्हणजे ती आम्हाला शेवटपर्यंत अशी सांगायची, बघा असं आहे, ह्या कमिटमेंट्स तुम्हाला करायला लागतील, असे ऍडजस्टमेंट करायला लागतील. पण एकदा आम्ही दोघंही आलो तर तिने तेवढंच प्रोत्साहन आणि म्हणजे एनकरेजमेंट पण तेवढीच दिली. म्हणजे आज आमचं कुठलंही इलेक्शन असेल तर आम्ही जेवढं टेन्स्ड असतो त्याच्यापेक्षा डबल टेन्स ती आहे. अच्छा. अच्छा. मग आता मी अनिकेतजींना विचारीन की पुढे काय आहे राजकीय प्रवासात प्लॅन? आतापर्यंत तर अनप्लॅन्डच सगळं झालंय, त्याच्यामुळे बघूया, लेट्स सी हाऊ द थिंग्स गो अक्रॉस. पण असं काही विचार केलेला नाही. पण आता आलोय म्हटल्यावर स्वाभाविकच आहे, ज्या ज्या जबाबदाऱ्या खांद्यावर येतील त्या पार पाडण्याचा प्रयत्न करायचा. पण मी सुद्धा गेले 6-8 महिने नाही म्हटलं ते थोडासा कारण माझी टर्म गेल्या वर्षी 30 मेला संपली, तर माझ्यासाठी सुद्धा हा ब्रीथिंग पिरियड चांगला मिळाला. सो आय वेंट बॅक टू द फॅमिली. थोडंसं मुलांसोबत सुद्धा जेल होण्याचा तो कालावधी चांगला युटिलाइज करून घेतला. आणि मग आता परत बॅक टू वर्क. आता इलेक्शन झाले. इलेक्शन झाले तर बरोबर आहे. कारण गेल्या वर्षी 2 इलेक्शन झाले, या वर्षी सुद्धा 2 इलेक्शन्स आहेत. म्हणजे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती. त्यामुळे स्वाभाविकच आता गेल्या वर्षी वडिलांसाठी आणि बहिणीसाठी, कारण ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी झगडल्या, आता त्यांची वेळ आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच आमची जबाबदारी आहे की आता त्यांच्याकरता सुद्धा तेवढ्याच ताकदीने उतरायचं. बरोबर. आता भाऊबीजेच्या निमित्तानं तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते की गिफ्ट काय एकमेकांना देणार ते इथे सांगणार आम्हाला की सरप्राईजच आहे? माझं तर सरप्राईज आहे. अच्छा. माझं पण सरप्राईज आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे भाईपेक्षा स्नेहा म्हणजे वहिनी आमची गिफ्टसाठी जास्ती शॉपिंग करते. आणि एव्हरी टाइम भाऊबीजेला बाईने गिफ्ट दिल्यानंतर भाई बोलते बघ मी आणलंय तुझ्यासाठी. मागून स्नेहा बोलते मी घेऊन आले शॉपिंग करून. सो ते एक असतं. पण म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला एनव्हलप देतो, सोपं पडतं. अच्छा. सोपं पडतं. तू तुझ्या ह्याने घे काय घ्यायचं. बट आय रिमेंबर एक लास्ट इयर त्यांनी मला कस्टमाइज्ड एअरपॉड्स दिले होते. अच्छा. आणि ते पिंक कलरचे दिले होते. आमचा पार्टीचा नुकताच तो कलर. तुम्ही अजून फॉलो करता. सो ते असे नाईसली म्हणजे नाव त्याच्यावर एनग्रेव्ह करून होते. अँड आय स्टील यूज देम. सो मला वाटतं आम्ही ती एक स्पेशल गोष्ट असते की आम्ही एकमेकांना जे गिफ्ट देतो वी मेक शुअर वी यूज अँड वी चेरिश देम. आणि
नो फेस्टिवल्स एकत्र सेलिब्रेट करायला मिळणं मला वाटतं हा त्याच्यातला खूप आनंदाचा भाग. पण बऱ्याच वेळा म्हणजे गिफ्ट देत असताना मी असेल किंवा ते असेल त्याची किंमत काय हे बघत नाही. बरे मायन्युट गोष्ट असेल पण ती एकमेकाला कनेक्ट कशी होईल तो ती शक्यतो आवडली पाहिजे. आणि तिचं म्हणजे ती नसेल तर तिला सुद्धा जाणवलं पाहिजे अरे भाईनी हे दिलेलं नाही. मी तुम्हाला एक 3-4 फटाक्यांची नावं घेते. ती फटाक्यांची नावं घेतल्यावर तुम्हाला कोण व्यक्ती आठवतं हे सांगा. पण घरातली का बाहेरची व्यक्ती? कुठली राजकारणातली कुठली? सुतळी बॉम्ब. दादा. दादा Yeah. अच्छा. लढ. म्हणजे मोठी माळ. हा. लंबी रेस का घोडा कोण आहे महाराष्ट्रात सध्या? तुम्ही सांगा. देवेंद्रजी. फुलझडी. फुलझडी. सांगू? युअर एक्स बॉस. या सुप्रिया ताई. भुईचक्र. आत्ता सध्याच्या घडीला मला वाटतं उद्धवजी जागच्या जागी फिरतात असं म्हटलं तर काय म्हणजे आय एम सॉरी बट दॅट्स व्हॉट आय फील. धन्यवाद तुमच्या दोघांचे Thank खूप you. खूप आणि परत एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.